नमस्कार. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील एक भारत श्रेष्ठ भारत या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र आणि ओडिशा या दोन राज्यातील भाषा आणि साहित्य यावर बोलणार आहोत. आयुष्यात अनेक गोष्टी आपण गांभीर्याने घेतो, भाषेला मात्र गृहीत धरतो. त्यात काय विशेष असं म्हणतो. अतिपरिचयात अवज्ञा अशी काहीशी भाषेची स्थिती असते. खरं तर भाषा जीवनातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं. भाषा ही संदेशवहनाचं साधन आणि माध्यम असते हे खरंच आहे, पण भाषेचं मानवी जीवनातील स्थान एवढंच असत नाही. त्यापेक्षा ते मोठं आणि सर्वव्यापी असतं. भाषा हे माणसाच्या अस्तित्वाचं अभिज्ञ आणि अविभाज्य अंग असतं. भाषेनं माणसाला आतून आणि बाहेरून व्यापून टाकलेलं असतं. वापरा किंवा न वापरा, भाषा कायम आपल्या सोबतच असते. भाषेतून माणसाचं व्यक्तिमत्व, स्वभाव, मूल्यदृष्टी व्यक्त होते. भाषेतून माणसाचा भौगोलिक परिसर कळतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाषेतून माणसाची संस्कृती व्यक्त होते. भाषेतून ज्ञान व्यवहार होतो आणि सौंदर्य निर्मिती होते. भाषा औपचारिक असते तशीच ती अनौपचारिक सुद्धा असते. भाषा माणसाच्या आयुष्यात सार्वभौम असते. हे झालं माणसाविषयी. पण एकूणच मानवी संस्कृतीच्या आणि बौद्धिक विकासाच्या प्रक्रियेत भाषेची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिलेली आहे. महाराष्ट्रात मराठी भाषा प्रामुख्याने बोलली जाते. वस्तुस्थिती कमीत कमी 800 वर्षांची जुनी आहे. मराठी प्रामुख्याने महाराष्ट्रात बोलली जात असली तरी महाराष्ट्राच्या बाहेर सीमांपासून अगदी दूरच्या प्रदेशातही ती आढळते. महाराष्ट्राबाहेर स्थलांतर करणारे मराठी भाषिक काही ठिकाणी मराठी पूर्ण विसरत आहेत, तर काही ठिकाणी ती आपल्याला थोड्याफार प्रमाणात पाहायला मिळते. उदाहरणार्थ कुरुक्षेत्र, गढवाल इथली मराठी घराणी, तर इंदोर, ग्वाल्हेर, बडोदा, तंजावर या ठिकाणी आजही मराठी भाषा थोड्याफार प्रमाणात बोलली जाते. महाराष्ट्रात गौड, भिल्ल, वारली, पावरी, कोरकू किंवा मग कोलामी, कातकरी, माडिया अशा बोली भाषा प्रमुख आहेत. आणि या पोटभाषा महत्त्वाच्या असल्या तरी यापैकी गोंडी आणि भिल्ली या पोटभाषा अतिप्राचीन आहेत. महाराष्ट्रात प्राधान्यानं चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, अमरावती, नागपूर या जिल्ह्यात आंध्र प्रदेशाच्या सीमेलगतही गोंडी बोली बोलली जाते. गोंडी बोलीत लिपी असल्याचेही पुरावे आढळतात. बंजारा, मराठवाडी, मालवणी, झाडी बोली, नागपुरी, तावडी, आगरी, चंदगडी, वऱ्हाडी, देहवाली, कोल्हापुरी, बेळगावी, वाडवडी किंवा मग मराठी नंदभाषा अशा पोटभाषा बोलल्या जातात. मराठी ही अतिशय सुंदर भाषा आहे आणि ही मुख्यतः महाराष्ट्र आणि गोव्याच्या काही भागात बोलली जाते. जगभरात बोलल्या जाणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही 10व्या क्रमांकाची भाषा आहे आणि भारतात बोलल्या जाणाऱ्या एकूण भाषेपैकी मराठी ही 3ऱ्या क्रमांकाची भाषा आहे. मराठी ही जगातील प्राचीन भाषांपैकी एक भाषा आहे. मराठी भाषेचा इतिहास प्राचीन आहे. संत ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकात आपल्या साहित्यातून मराठी भाषेचा महिमा गायला होता. आजवर अनेक महान लेखकांनी आपल्या लिखाणानं मराठी भाषेच्या साहित्यात भर केली आहे. एक ना अनेक साहित्य कृतींमुळे मराठी भाषा ही जगभरात पोहोचली आहे. मराठी भाषा साहित्य, इतिहास, सांस्कृतिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात लाभलेला वारसा आहे
आणि तो जतन संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं पाऊल उचललंय. याकरिता महाराष्ट्र शासनानं 1960 मध्ये मंडळाची स्थापना केली आहे. विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, समाजविद्या यांच्या कक्षेत येणारे विषय तसंच महाराष्ट्राची भाषा, संस्कृती आणि इतिहास या विषयांवर मराठीमध्ये ग्रंथरचना करण्याविषयीच्या बहुविध वाङ्मय योजनांच्या परिपूर्ततेसाठीच चालना देण्याचं काम केलं जात आहे. जगातील बहुतेक प्रमुख भाषांप्रमाणेच मराठी भाषा ही एकाहून अधिक पद्धतीनं बोलली जाते. मुख्य भाषेचं नातं कायम ठेवलेली तिची पोटभाषा दर 12 कोसागणिक बदलते. मराठी भाषेचं जे रूप आपण पाहतोय त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठं योगदान आहे. आणि आता आपण ओडिया भाषेविषयी जाणूया. ओडिया ही एक आधुनिक आर्य भाषा असून तिला 1000 वर्षांचा इतिहास आहे. ओडियातील सर्वात जुना शिलालेख हा सन 1051चा असून तो उर्जंग इथं सापडला. मात्र भाषेचं आणि विशेष करून उगरी या लिपीचे अवशेष सुद्धा आणि पुरावे सुद्धा आढळत आहेत. विशेष करून उगरी या लिपीचे उल्लेख ललित विस्तर सारख्या बौद्ध ग्रंथातून तसंच प्राकृत सर्वस्व आणि प्राकृत चंद्रिका यांसारख्या प्राचीन व्याकरण ग्रंथातून आढळतात. ओरिशातील राज्याचे 6व्या शतकापासूनचे बरेच कोरीव लेख ओरिशा आणि आंध्र राज्यामध्ये अलीकडेच मिळालेले आहेत. या कोरीव लेखांची भाषा ही संस्कृत आहे, मात्र त्यावरील ओडिया भाषेचा प्रभाव हा आपल्याला प्रामुख्यानं जाणवतो. सम्राट अशोकाच्या कोरीव लेखातील ब्राह्मी लिपीपासूनच ओडिया लिपी आलेली आहे आणि तिचा निर्देश हा कलिंग लिपी असा केला जातो. कोरीव लेखात सापडलेल्या ओडियाच्या सर्वात जुन्या नमुन्यांवरून त्या लिपीला आद्य बंगाली असं म्हटलं जातं. ओडिशाच्या जवळजवळ सर्व भागामध्ये ताडपत्रीवरील असंख्य हस्तलिखित सापडलेले आहेत. त्यातील कोरीव काम किंवा मग बरेचसे ग्रंथ हे ओडिशा संग्रहालय, उत्कल विद्यापीठ, कलकत्ता विद्यापीठ आणि विश्वभारती विद्यापीठ यांच्या ग्रंथालयात जतन करून ठेवले आहेत. ओडिया भाषेतील शब्द हे प्रामुख्यानं संस्कृत पासून आले असून द्राविडी, फारसी, अरबी, पोर्तुगीज किंवा इतर काही युरोपीय भाषांमधून सुद्धा आलेले आहेत. ओडिया भाषेतील बरेच शब्द देशज म्हणून ओळखले जातात. त्यांचं मूळ शोधून काढणं कठीण आहे. प्रामुख्यानं मिदनापूर ओडिया पश्चिम बंगालच्या मिदनापूर प्रदेशात बोलली जाते. सिंहभूम ओडिया ही झारखंडमधील पूर्व सिंगभूम आणि पश्चिम सिंगभूम तसंच सेराईकेला, खरसावण जिल्ह्यात बोलली जाते. बालेश्वरी ओडिया बालेश्वर, भद्रक आणि मयूरभंज जिल्ह्यात बोलली जाते. ओडियातील गंजम आणि गजपती जिल्ह्यात आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात बोलली जाते. गांजामी ओडिया ही पोटभाषा बोलली जाते, तर काहांडी ओडिया ही ओडिशाच्या कालाहांडी जिल्ह्यांमध्ये बोलली जाते आणि देशी ओडिया कोरापूट, रायगडा, नवरंगपूर आणि मलकानगिरी जिल्ह्यात तसंच आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम जिल्ह्यात बोलली जाते. त्याचबरोबर संभलपूर ओडिया आणि भात्री ह्या पोटभाषा सुद्धा बोलल्या जातात. सामाजिक आदान प्रदान ही समाजशास्त्रातील एक महत्त्वाची संकल्पना आहे. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. एखाद्या विचारप्रधान विषयावर लिखाण करणं हे नेहमीच माणसाला प्रिय असतं. एखाद्या विचारप्रधान विषयावर लेखन करणाऱ्या किंवा कथा, कादंबऱ्या, कविता, नाटकं, पटकथा या वेगवेगळ्या प्रकारातील कल्पनाप्रधान साहित्यकृती लिहिणाऱ्या व्यक्तीस लेखक असं म्हणतात आणि त्यांच्या लेखनाला साहित्य संबोधतात. भारतात साहित्याचा उदय कधी झाला हे नक्की सांगता येणार नाही, पण रामायण, महाभारत हे ग्रंथ आपल्यासाठी साहित्यापेक्षा कमी नाही. त्यावर अनेक टिप्पणी, समीक्षा करण्यात आल्यात आणि आपली साहित्य संपदा वाढत गेली. काही ग्रंथ संपदेनं समाजाला नव्यानं विचार करायला भाग पाडलं. धर्माचं आचरण कसं करावं याविषयीच्या साहित्यानं समाजात जागृती आणली. औद्योगिक क्रांतीनंतर मजूर, कामगार, वेठबिगार यांच्या वेदना आणि हाल साहित्यामधूनच जनमानसांपर्यंत पोहोचले आणि त्यामुळे कित्येक देशात अनेक सामाजिक क्रांती घडून आली. याची उदाहरणं सुद्धा देता येतील आणि अशाच साहित्यानं समाजातील उच्च नीच, जातीय भेदाभेद यावर कठोर आसूड ओढून सामाजिक असमतोलता जगासमोर आणली हे विशेष.
ओडिया साहित्याच्या आद्य स्वरूपाचे 3 ठळक विशेष आढळतात. यामध्ये कोरीव लेख, भावगीत, वीरगीत आहेत. ओडिया साहित्याची सुरुवात 11व्या शतकात झाली असावी असं ठरतं. तसंच ओडिया साहित्याच्या निर्मितीचा पहिला टप्पा भावगीत आणि वीरगीत यांमध्ये आढळतो. यामध्ये ही गीतं सर्वत्र प्रचारात होती आणि याचा पुरावा लोकसाहित्याच्या रूपानं आजही उपलब्ध आहे. भावगीतांपुरतंच बोलायचं झालं तर या गीतांचे जुन्यात जुने नमुने बौद्ध गान, ओ दोहा किंवा मग चर्या गीत या 8व्या-9व्या शतकातील ग्रंथात सापडतात. प्रसिद्ध बंगाली विद्वान हरप्रसाद शास्त्री यांना ही गीतं नेपाळात या शतकाच्या अगदी सुरुवातीला सापडली. ओडिया वीर गीतांचे 3 प्रकार आहेत. मौखिक परंपरेनं चालत आलेली, धार्मिक आणि कर्मकांड यांच्या परंपरेतून चालत आलेली गीतं. सारळा दास आणि बलराम दास यांच्या महाकाव्यात आलेली ही वीरगीतं ओडिया साहित्याचा अनमोल ठेवा आहे. ओडिया साहित्याच्या इतिहासातील पहिला कालखंड म्हणजे महाकाव्य आणि पुराण. रामायण, महाभारत यांवर आधारित अनेक महाकाव्य रचण्यात आले. त्याचप्रमाणे पुराणाच्या आधारेही अनेक ग्रंथ रचले गेले. 1701 ते 1800 हा काळ अलंकारिक काव्याचा कालखंड म्हणून ओळखला जातो. उपेंद्र भंज, अभिमन्यू सामंतसिंहार, दीनकृष्ण दास आणि इतरही अनेक लेखकांना याच काळामध्ये ललित साहित्यिक म्हणून कीर्ती लाभली. त्यांनी केवळ काव्यग्रंथच रचले नाहीत, तर त्यांच्यापैकी काही जणांनी छंद, अलंकार यावर सुद्धा ग्रंथरचना केली आहे. यानंतरचा 1801 ते 1900 हा कालखंड जुन्या आणि नव्या काव्यप्रवाहांच्या सरमिसळीचा कालखंड म्हणता येईल. यानंतरचा कालखंड म्हणजे 20व्या शतकाचा कालखंड. 19व्या शतकाच्या भक्कम पायावरच 20व्या शतकाच्या सुरुवातीचं साहित्य आधारलेलं आहे. या साहित्यात एक प्रकारचं नवजागरण अथवा प्रबोधन म्हणूया हे निर्माण होऊन गद्य आणि पद्य या दोन्ही क्षेत्रातील अगदी सर्वच साहित्य प्रकारामध्ये विपुल साहित्य निर्मिती या कालखंडात झाली. एखाद्या विचारप्रधान विषयावर लिखाण करणाऱ्या किंवा कथा, कादंबऱ्या, कविता, नाटकं, पटकथा या प्रकारातील कल्पनाप्रधान साहित्यकृती लिहिणाऱ्यास लेखक असं म्हणतात. एखादी कल्पना मांडण्यासाठी किंवा मग काल्पनिक प्रतिमा सृष्टी जी आहे ती उभी करण्यासाठी प्रतिभावंत लेखक अगदी कौशल्यानं भाषेचा वापर करून साहित्य लिहितो. समाजाच्या सांस्कृतिक संचितामध्ये लेखकांच्या लिखाणाचा अगदी महत्त्वाचा वाटा असतो. लेखक अनेक शैक्षणिक किंवा मग काल्पनिक गोष्टींवर सामग्री तयार करू शकतात. लेखक संगीत आणि त्यांच्या शब्दांद्वारे कल्पनांचा संवाद साधण्यास सक्षम असतात. ओडिया भाषेच्या साहित्य प्रकाराची सुरुवात इसवी सन 8व्या शतकाच्या चर्यापादांनी झाली. ओडियात एक समृद्ध आणि साहित्यिक वारसा आहे जो मध्ययुगीन काळामध्ये 13व्या शतकाचा आहे. 14व्या शतकात वास्तव्य करणारी सरला दास ओडिशाचा व्यास म्हणून ओळखला जातो. त्यांनी ओडियात महाभारताचं भाषांतर केलं. वस्तुतः महाभारत, रामायण आणि श्रीमद भागवत अशा शास्त्रीय संस्कृत ग्रंथांच्या भाषांतर प्रक्रियेच्या माध्यमातूनच ओडिया भाषेनं समृद्धीकरण झालं. जगन्नाथा दास यांनी श्रीमद भागवताचा ओडियात अनुवाद केला आणि त्यांच्या भाषांतरातून भाषेचं लेखी स्वरूप जे आहे ते प्रमाणित झालं. ओडियाला कवितेची मजबूत परंपरा आहे, विशेषतः भक्ती कविता. इतर काही प्रख्यात प्राचीन ओडिया कवींमध्ये कवी सम्राट उपेंद्र भांजा आणि कवी सूर्या बलदेवरथ यांचा समावेश आहे. ओडिया भाषा अभिजात भाषेत पूर्ण आहे. मध्ययुगीन काळामध्ये चंपू, छंदा, भजन, जनन, पोई, चौतिशा असे काही कवितांचे विविध प्रकार लिहिण्यात आले. गोंधळ आणि काव्यलेखनात कवी गंगाधर मेहर, फकीर मोहन सेनापती, गौरीशंकर रे, गोपालचंद्र महाराज, पंडित नीलमणी विद्यारत्न, कबीबार राधानाथ रे हे काही प्रमुख लेखक होते. ओडिया साहित्यिक 20व्या शतकात गोदावरीश महापात्रा, कालिंदी चरण पाणीग्रही, कान्हू चरण मोहंती, गोदावरीश मिश्र, गोपीनाथ मोहंती, सच्चिदानंद राऊतरे, सीताकांत महापात्रा, सुरेंद्र मोहंती, मनोज दास, किशोरी चरणदास, रमाकांत रथ, विनापाणी मोहंती, जगदीश मोहंती, सरोजिनी साहू, राजेंद्र किशोर पांडा, पद्मनाभ पाल, रामचंद्र बेहरा, प्रतिभा सतपती, नंदिनी साहू, देवराज सामंत्रे
अशा समृद्ध लेखकांची परंपरा ओडिशाला लाभलेली आहे आणि त्यातूनच ओडिशा साहित्य सक्षम झालाय. 2014 मध्ये भारत सरकारनं ओडियाला शास्त्रीय दर्जा दिला. फकीर मोहन सेनापती, गोपीबंधू दास, मधुसूदन दास, नीलखंड दास, गौरीशंकर रे, महाराजा कृष्णचंद्र गजपती आणि इतर बऱ्याच व्यक्तींच्या पुढाकारानं आणि अफाट योगदानामुळे तसंच बलिदानामुळे ओडिशा आणि ओडिया भाषेला आपली खास ओळख मिळाली आहे. सद्यस्थिती पाहिली तर ओडिशा आणि ओडिया ही भाषा बऱ्याच योगदानाद्वारे आणि बलिदानातून विकसित झाली आहे. गोपीनाथ मोहंती हे ओडिया लेखक आहेत आणि त्यांच्या अमृत संतान या कादंबरीसाठी त्यांना 1955 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. 1973 मध्ये त्यांना ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तसंच 1981 मध्ये त्यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात भारत सरकारनं पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं. सच्चिदानंद राऊतरे हे ओडिया साहित्यिक आहेत. स्वातंत्र्य लढ्यासह अनेक चळवळींमध्ये त्यांनी भाग घेतल्यानं अनेक वेळा तुरुंगवास सुद्धा त्यांना भोगावा लागला. पदवीनंतर कोलकाता आणि नंतर कटकवास इथं त्यांनी 20 वर्षे नोकरी केली. राऊतरे यांना 1963 मध्ये त्यांच्या कविता 1962 या कविता संग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. 1986 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं. सीताकांता महापात्रा एक प्रसिद्ध ओडिया लेखक आहेत. 1993 मध्ये त्यांना ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 2003 मध्ये भारत सरकारनं त्यांना साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्रातील पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं. सीताकांत यांच्या कवितेचं काव्य विश्व वास्तव आणि अनुभवाच्या संयोगातून निर्माण झाला आहे. त्यांच्या कवितांचा सांस्कृतिक आधार त्यांचा वास्तवदर्शी अनुभव आहे. गावातील पदपथ, तलाव, नदी, घरं, मंदिरं, सूर्योदय, संध्याकाळ आणि मानवी नातेसंबंध यांचं निरीक्षण करताना भूतकाळाच्या ज्या खिडक्या ते सहजपणे अगदी आपल्या कवितेत व्यक्त करतात आणि ते वाचकांना नकळत स्वतःमध्ये बांधून घेतात. प्रतिभा राय हा ओडिया भाषेतील लेखिका आहेत, ज्यांना 2011चा 47वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रतिभा राय यांच्या 20 कादंबऱ्या, 24 लघुकथा संग्रह, 10 प्रवास वर्णनं, 2 काव्य संग्रह आणि अनेक निबंध त्यांचे प्रकाशित झालेत. देशातील प्रमुख भारतीय भाषांमध्ये आणि इंग्रजीसह इतर परदेशी भाषांमध्ये या कलाकृतींचं भाषांतर करण्यात आलंय. कोणार्क आणि यज्ञसेनी द्रौपदी म्हणून हिंदीत अनुवादित केलेली शिलापदम ही त्यांची प्रसिद्ध कादंबरी हिंदीत सर्वाधिक वाचली जाणारी कादंबरी आहे. मराठी भाषेचं महत्त्व हे शब्दात वर्णन करणं फार कठीण आहे. मराठी भाषेत अनेक महान लेखकांनी साहित्य लिहिले आहे. मात्र मराठी भाषेचे उत्कृष्ट कवी कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला ज्ञानभाषा बनवण्यासाठी आणि योग्य महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या स्मृतींना स्मरण म्हणून दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे 27 फेब्रुवारीला मराठी राजभाषा दिवस साजरा केला जातो. कृष्णाजी केशव दामले, गोविंद विनायक करंदीकर, त्र्यंबक बापूजी ठोंबरे, प्रल्हाद केशव अत्रे, राम गणेश गडकरी, विष्णू वामन शिरवाडकर, निवृत्ती रामजी पाटील, चिंतामण त्र्यंबक खानोलकर, आत्माराम रावजी देशपांडे, विष्णू शास्त्री चिपळूणकर, विनायक जनार्दन करंदीकर अशा अनेक लेखकांनी त्यांच्या साहित्यातून मराठी भाषा समृद्ध केली आहे. मराठी हे आपल्यासाठी केवळ एक भाषा नसून ममतेचे, वात्सल्याचे आणि संस्काराचे बोल आहेत. जसे आईचे बोल लेकरांसाठी हळूवार आणि अगदी प्रेमळ असतात, वेळेप्रसंगी जी आई मुलाच्या चांगल्यासाठी कठोर शब्दही बोलते, तशीच आपली मराठी आहे. तिच्या शब्दांची शक्ती प्रचंड आहे. महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभली आहे, हे खरंच आहे. पण संत म्हटलं की काही ठराविक नावं अगदी पटकन डोळ्यांपुढे येतात. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ आणि संत तुकाराम महाराज या संतांचा मोठा प्रभाव मराठी मनावर सातत्यानं टिकून आहे. माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजानी जिंके. ऐसी अक्षरे रसिके मेळवीन,
असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे. कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग सांगणाऱ्या ज्ञानेश्वरीमध्ये सुमारे 9000 ओव्या आहेत. इसवी सन 1290 मध्ये हा लिहिला गेल्याचं मानलं जातं. म्हणजे साधारण 725 वर्षांहून अधिक काळ लोटला गेला तरी संत ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरीचं स्थान आपल्या मनमंदिरामध्ये आढळ आहे. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी सुद्धा आपल्या लेखनातून मराठी भाषेला समृद्ध केलेला आहे. क्रमांक, चित्रपट, बोलपट, नेपथ्य, वेशभूषा, दिग्दर्शक, प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शस्त्रसंधी, टपाल, दूरध्वनी, दूरदर्शन, परिवेक्षक, अर्थसंकल्प, विधिमंडळ, परीक्षक, त्याचप्रमाणे तारण, क्रीडांगण, सेवानिवृत्त, वेतन, महापौर, हुतात्मा, उपस्थित असे अनेक शब्द मराठीमध्ये नव्यानं रूढ झाले आणि मराठी साहित्याला झळाळी प्राप्त करून दिली. विष्णू सखाराम खांडेकर यांचा आपण विचार केला तर त्यांनी ययाती ही कादंबरी लिहिली आणि या ययाती कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं. 1968 मध्ये त्यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात भारत सरकारनं पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं. कादंबरी आणि लघुकथांव्यतिरिक्त त्यांनी नाटकं, निबंध आणि समीक्षात्मक जे निबंध आहेत ते सुद्धा लिहिले. 1960 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांना 1987 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. गोविंद विनायक करंदीकर यांना विंदा करंदीकर म्हणूनही ओळखतो. मराठी भाषेतील महान कवी करंदीकर यांना भारतातील सर्वोच्च साहित्य पुरस्कार म्हणजेच ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. ते कवी होते तसेच निबंधकार आणि समीक्षक सुद्धा होते. पु ल देशपांडे म्हटलं की पु ल देशपांडे यांनी दुःख विसरून हसायला शिकवलं. पुल स्पर्श होताच दुःखे पळाली, नवा सूर आनंद यात्रा मिळाली. निराशेतून माणसे मुक्त झाली, जगू लागली हास्य गंगेत नहाली. काटेरी वाटेतून गुलाब फुलविले, असा साहित्यिक होणे नाही असं पु ल देशपांडे यांच्याबद्दल आपण म्हणू शकतो. भालचंद्र नेमाडे लेखक, कादंबरीकार, कवी, समीक्षक आणि शिक्षण तज्ञ आहेत. वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी 1963 मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या कोसला या कादंबरीनं त्यांना प्रचंड यश मिळालं. 1991 मध्ये त्यांना टीक स्वयंवर यांच्या कार्यासाठी साहित्य अकादमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यांना 2014 सालचा प्रतिष्ठेचा मानला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार सुद्धा प्रदान करण्यात आला. सर्व उत्तरं जवळ असतील तर आत्मविश्वास प्राप्त होतो असं नाही, पण सर्व प्रश्नांना सामोरं जाण्याची तयारी असेल तर हा आत्मविश्वास नक्कीच प्राप्त होतो. आणि या सर्व साहित्य नायकांनी हेच दाखवून दिलंय. आपल्या अथक प्रयत्नांनी अडथळ्यांची शर्यत पूर्ण केली आणि यशाची शिखरं पादाक्रांत केली. प्रेरणादायी, आनंददायी साहित्य निर्माण केलं. लक्ष्मी प्रसन्न होईल का याची विवंचना न करता सरस्वतीची आराधना केली. सरस्वतीच्या वीणेतून आनंददायी झंकार उमटले. या साहित्य कृतीतून पृथ्वीवरील सर्व जगत सदैव आनंददायी होत राहील हे मात्र निश्चित. रसिक प्रेक्षक हो, आज आपण एक भारत श्रेष्ठ भारत या आपल्या कार्यक्रमातून महाराष्ट्र आणि ओडिशा या दोन राज्यातील भाषा आणि साहित्य याविषयी जाणून घेतलं. अशाच एका नव्या विषयासह आपण पुन्हा भेटणार आहोत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील एक भारत श्रेष्ठ भारत या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.